मित्रांनो, आज आपण निफ्टीचं विकली ॲनालिसिस करणार. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात आपले लेवल किती ॲक्युरेट काम करतात. टेलिग्राम चॅनलला शुक्रवारी मी लेवल दिल्या नव्हत्या, पण गुरुवारी ज्या लेवल दिलेल्या होत्या मित्रांनो, त्या लेवलही तुम्ही ॲक्च्युली पाहू शकतात की किती परफेक्ट काम करतात. आता हा फॉल का आला, काय कारण होतं ते आपण ॲनालिसिसमध्ये डिस्कस करणारच आहे, पण थोडक्यात सांगायचं की लेवलची ॲक्युरेसी तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. चला तर मग लगेच व्हिडिओला आता सुरुवात करूयात. तर मित्रांनो, इथे 15 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे. आता 15 मिनिटाचाच का लावला आहे, कारण आपण थोडी प्राईस ॲक्शन इथे समजून घेऊ. तुम्ही एक नोटीस करा, मार्केटमध्ये चांगल्या खबर आल्या का, तर नक्की आल्या आहे. आपली ट्रेड डील ती फसली होती, ती ट्रेड डीलचा पण रिझल्ट आला, ट्रेड डील पण झाली. ट्रेड डील झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकतात मार्केट गॅप अप ओपन झालं, सेलिंग आलं. त्यानंतर चांगली खबर आली का, हो, ट्रम्पवर तिथल्या लोकल कोर्टाने त्याच्या टेरिफ रद्द केले. ते पण भारतासाठी एक चांगली न्यूज होती, कारण तोपर्यंत आपली टेरिफ डील झाली होती पण सिग्नेचर झाल्या नव्हत्या. तरीही मार्केट आपल्याला खाली येताना दिसतं. हिच्यावरनं काय लक्षात येतं, जेव्हाही मार्केट वर ओपन होतं, जसं की तुम्ही इथे पाहू शकता, गॅप अप वरती ओपन झालं, सेल आला. परत पुढे आले, इथे गॅप अप ओपन झालं, सेलिंग आलं. इथे वरती ओपन झालं, सेलिंग आलं. त्यानंतर इथे गॅप अप ओपन झालेलं दिसतंय, थोडं वर गेलं, परत तिथून सेलिंग आलं. जेव्हाही मार्केट वर येतंय तेव्हा तिथून सेलिंग आपल्याला येताना दिसते. याच्यावरनं काय समजतंय, याच्यावरनं तो ग्लोबल अनसर्टनिटी आहे की ग्लोबलमध्ये अस्थिरता आहे, काही ना काही न्यूज येतात, त्याच्यामुळे पोझिशन इथे बुलिश बनत नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, भारतामधला प्रॉब्लेम की भारतामधल्या ज्या कंपन्या आहे त्यांचे रिझल्ट हवे तसे आले नाही. GDP कमी केलेला होता, भरपूर गोष्टी केल्यानंतरही जे उत्पादन व्हायला होतं, तो रिव्हेन्यू यायला होता, जे प्रॉफिट यायला होतं, ते काही ठराविक कंपन्या सोडल्या तर ओव्हरऑल कंपन्या ॲव्हरेजच परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसता आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी करूनही कधी परफॉर्मन्स कंपनीचा वाढत नाही. तर हा पेन बाहेरचा नाही तर आतला आहे. आतला मीन्स भारताचा आहे. आणि आता सर्वात महत्वाचं, मी असं का म्हणतो, तुम्ही कधी लास्ट कॅन्डल पाहिली असेल मित्रांनो, ही 15 मिनिटाची, तर एकदम सेलिंग आली. काय झालं बरं, तर GDPचे आकडे आले होते. आता भारतामध्ये नेहमी तुम्हाला माहिती आहे की मोठ्या गोष्टी करून सांगायची सवय आहे. तर आपली GDP अशी आहे आणि आपण असं करू ते करू, अशा गोष्टी केल्या जात होत्या. आणि त्या आकड्यांच्या विपरीत GDPचे आकडे आलेले आहे आणि हे मार्केटला आवडलं नाही. तर एकच सेलिंग कॅन्डल तुम्ही पाहू शकता की किती मोठी इथे आपल्याला बनताना दिसली मित्रांनो. आता हे मार्केट बंद होताना आकडा आलाय म्हणून ही शेवटची कॅन्डल आहे. तर याचा पेन कुठे ना कुठे सोमवारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर सिम्पल काय करायचंय, आपल्याला सेलिंग करायची आहे कधी, राईज झाल्यावर. राईज म्हणजे जेव्हा आपण मार्केट काही कारणास्तव गॅप अप ओपन व्हील वरच्या दिशेला जाईल, तर इथे आपल्या ज्या पोझिशन फसल्या आहे त्याच्यातनं निघणं आणि नवीन पोझिशन सेलिंगच्या बनवणं. कुठपर्यंत, जोपर्यंत 26,000च्या वरती वन डेची कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत इथे मला सेलिंगच्याच पोझिशन शोधायच्या आहे. जेव्हा ही मार्केट काही कारणास्तव वर जाईल तर इथे मी दिवसाच्या हायचा स्टॉप लॉस लावून खाली सेलिंगचीच पोझिशन मी शोधत राहणार आहे. मी नवीन इथे बाईंग करणार नाही मित्रांनो. इथे कधी तुम्ही बाईंग केली तर इथे फसून जाणार आहे. तुम्ही कधी स्टॉक ओव्हरऑल पाहिले मित्रांनो, काही ठराविकच कंपन्या वरती जात आहे आणि बाकीच्यांमध्ये सगळीकडे सेलिंग प्रेशर आहे. 30-30, 40-40%, 60%, काही तर 70% त्यांच्या हायपासून खाली आलेले आहे मित्रांनो. तर हे लक्षात घ्या. हे इंडेक्स तुम्हाला पॉझिटिव्ह दाखवला जातोय, पण ओव्हरऑल कधी मार्केट पाहिलं, म्हणजे ब्रॉड मार्केट कधी पाहिलं मित्रांनो, तर इथे तुम्हाला कंटिन्यू सेलिंग प्रेशरच पाहायला मिळतं आहे. मग कधी मित्रांनो ओव्हरऑल मार्केट वर जात नाहीये तर कुठे ना कुठे प्रॉब्लेम आहे. आपली एकच सिंपल स्ट्रॅटर्जी ठेवायची आहे, जेव्हाही मार्केट वर येईल तेव्हा आपल्याला फक्त सेलिंगची संधी शोधायची, जोपर्यंत 26,000च्या वरती मार्केट सस्टेन होत नाही तोवर. आता आपण काय करूयात, आपण लेवल काढून घेऊयात. खाली आलं तर मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं. सर्वात पहिले शुक्रवारी जो सपोर्ट होता तो हा होता, म्हणजे मार्केट इथे थांबलं होतं. आता पुढचे सपोर्ट काढण्यासाठी आपल्याला थोडंसं चार्टवर मागे जावं लागेल आणि मागे आल्यानंतर आपल्याला पुढचे सपोर्ट इथे पाहायला मिळत आहे की त्यानंतरचा सपोर्ट हा एक आहे, त्यानंतरचा हा एक आपल्याला पाहायला मिळतोय आणि लास्ट इंट्राडेसाठी आता याच्या खाली कधी गेलं मार्केट तर तुम्हाला माहिती, टेलिग्राम चॅनलला मी नवीन रेंज तुम्हाला प्रोव्हाइड करेल. वरती मार्केट कुठून आलं तर आपण सेल करू शकतो. तर सर्वात पहिले इथे मार्केट आलं तर इथूनही मार्केट आपल्याला खाली येताना दिसू शकतं. त्यानंतर ही एक रेंज आहे, इथूनही सेल ऑफ होऊ शकतो. त्यानंतर ही एक रेंज आहे. वरच्या लेवल मी जास्ती देतच नाही, कारण मार्केट वरती येण्याला काहीच सिच्युएशन नाही. पहा, चांगल्या न्यूज येतील का मार्केटमध्ये, नक्की येतील मित्रांनो,
पण न्यूज चांगली आल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट फक्त त्या दिवसापुरती किंवा पहिल्या सेक्शनसाठीच राहतो, म्हणजे दुपारपर्यंत राहतो. दुपारनंतर मार्केट परत खाली येऊन जातं. ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चांगली गोष्ट आली म्हणून मी लगेच बाईंग करून घेईल तर तुम्ही वरच्या लेवलला ट्रॅप होऊन जाणार आहे. समजून घ्या. खूप चांगल्या गोष्टी आल्या, बजेट सर्व काही येऊन गेलं, सगळ्यात मोठे ट्रिगर येऊन गेले, तरीही मार्केट वर जात नाहीये. मार्केट रेंज बाउंड होऊन गेलेलं आहे. सर्वात पहिले लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे कोणती पोझिशन घेताना विचार करा, विचारपूर्वक करा. काही प्रश्न, काही क्युरी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.